कणखर मातीचा स्वाभिमानी जनतेचा, कणखर मातीचा स्वाभिमानी जनतेचा अभिमान आहे मला सोलापुरी भूमीचा, अभिमान आहे मला सोलापुरी भूमीचा. हक्कानं निवडीन मी माझं सरकार, हक्कानं निवडीन मी माझं सरकार. संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार. नव्या विचारांना ही दिशा नवी, मार्ग फाउंडेशन विकासाची छवी. नव्या विचारांना ही दिशा नवी, मार्ग फाउंडेशन विकासाची छवी. प्रगतीचे राष्ट्र असो हेच आमचे लक्ष, लढण्यात तयार आम्ही पक्ष अपक्ष. प्रगतीचे राष्ट्र असो हेच आमचे लक्ष, लढण्यात तयार आम्ही पक्ष अपक्ष. बळी राजाच्या सुखासाठी झिजण्यात तयार, बळी राजाच्या सुखासाठी झिजण्यात तयार. संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार. दंड भेद कर्म मर्म धर्म तेज तर्क शुद्ध लावू युक्ती विकासात होणे वृद्धी. न्यायशास्त्र समतेसाठी विद्यारत्न जपण्यासाठी नित्य दीप्त राहणारी सुरक्षित उंबराही. लढायाचे हक्कासाठी गरीबाच्या खासासाठी राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार, राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार, राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार. आरंभम 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 आरंभम. संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार. अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार. अरे जनाचा आधार मनाचा उधार गरिबांचा कैवार, गोर गरिबांचा कैवार. संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर. संतोष भाऊ थाटात येणार आहे, गद्दार गपगार होणार आहे. आता गुलाला आपलाच आहे र, गड्या माघारी सरायचं नाही र. संतोष भाऊ थाटात येणार आहे, गद्दार गपगार होणार आहे. आता गुलाला आपलाच आहे र, गड्या माघारी सरायचं नाही र. दमदार दिलदार संतोष पवार आमचा आमदार, दमदार दिलदार संतोष पवार आमचा आमदार. संतोष भाऊ पवार आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर, संतोष पवार साहेब आमचा नेता एक नंबर.
स्वागत आहे। आज आपण पाहताय की आपल्या इथे आहेत दक्षिणेचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे संतोष पवार सर। आज त्यांची रॅली कुठे होती आणि याच्याबद्दल आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी संतोष शिव पवार, 251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ, वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार, गॅस सिलेंडर चिन्ह 12 नंबर। आज आम्ही कित्येक दिवसापासून आम्ही प्रत्येक गाव भेट दौरा चालू आहे। तर आज ह्या गावाला आमची दुसरी भेट आहे। तर इकडे आम्ही अनकोटी, आणि आज खूप चांगला प्रतिसाद आहे। त्याच्या आधी पण ह्या गावात येऊन गेलेला आहे, त्याच्यापेक्षा दुर्ना प्रतिसाद आज आणि आमच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे खूप चांगल्या प्रकारे विजय मिळेल अशी खात्री आहे। सर्व मतदार स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी या सगळ्या गोष्टी मला मार्गावर आणण्यासाठी एकदा वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरची दाबावा विजयी। आणि सर यावेळेस विधानसभेमध्ये सर्वांना नवीन चेहरा हवा आहे। मला वाटतं की जो तुम्ही असेल तर तुमचं काय काम असं सध्याला चालू आहे त्यांच्याबद्दल, गावकऱ्यांबद्दल वगैरे, मतदारांबद्दल? प्रचार यंत्रणेमध्ये आपण सध्या मला असं वाटतं आपण सगळ्यापेक्षा अग्रेसिव्ह आहे आणि सोलापूरचे प्रश्न मांडतोय मी। कुठच्याही न्यूज चॅनलमध्ये असतील किंवा इतर न्यूज चॅनल असतील, मी त्या भागात जातो, तिथले बाईट्स घेतो, महिलांचे पुरुषांचे ते अडचणी आहेत ते समजून घेतो, त्या बाईट्स घेतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवतो। त्यामुळे मी अग्रेसिव्हपणे प्रचारात आपल्या सगळ्यांच्या आधी आहे असं मला वाटतं आणि विजय आपला निश्चित आहे, त्याचं मला आज खात्री पटायला लागली आहे। आणि असं वाटतंय सर की प्रकाश आंबेडकर जे राष्ट्रीय नेते वंचित बहुजन आघाडीचे आले होते, त्यांच्यामुळं असं खूप मोठा असर झालाय असं वाटतंय मला। त्याचा काय परिणाम झालाय लोकांवर? 15,000 खुर्च्या आम्ही तिथे लावल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला आजूबाजूला 4 ते 5,000 क्राऊड उभा होता। त्याच्यामुळे आणि कुठलाही क्राऊडाला एक पैसा न देता आणलेला क्राऊड, तसं कुठे पैसे देऊन आणलेला क्राऊड असा इतका मोठ्या जनसमुदायात इथं आला आणि तो सगळ्या जाती धर्माचा होता। त्यामुळे आम्हाला हा विश्वास आहे की याच्यानंतर आम्हाला एक ऊर्जा मिळालेली आहे। तुम्ही बघितले असेल आधी मोठमोठ्या नेत्यांच्या सभेला सुद्धा छोटी छोटी गर्दी होती, पण आमच्या सभेला 15,000-20,000 क्राऊड होता, त्यामुळे कॉन्फिडन्स वेगळा आला। म्हणजे नक्कीच यावेळेस मतदारांचा कौल तुमच्याकडून असणार आहे, दिसतंय। लेट्स सी। आता मी डोंगावरनं येत असताना एक मयत चालली होती, आपण maybe आपण घ्यायला येतात असं। तर माझी रिक्वेस्ट आहे सर्व डोंगावासियांना की खूप गांभीर्य आणि तो प्रश्न घ्यायला पाहिजे की रस्त्याच्या बाजूला माणसाची जन्म तर आपण सगळ्या गोष्टी अनुभवतो, पण मेल्यानंतर मग मरणापेक्षा मोठ्या यातना आपल्या नसून मरण यातना नसून। त्याच्यामुळे सर्व डोंगरवासियांना माझी हात जोडून विनंती आहे, एकदा तो प्रश्न सोडवण्यासाठी मला संधी द्यावी आणि तो पुढाकार घेऊन तो प्रश्न संपू शकतो असं मला विश्वास आहे। त्यामुळं आता मी जे बघितलं ते मला अंगावर एकदम असे काटे आले त्या गोष्टीमध्ये। तर सर्व डोंगरवासियांना माझी विनंती आहे लवकराच्या लवकर सोडवण्यासाठी एकदा संधी द्यावी। कायदेशीर मी होत राहतो असं मला विश्वास आहे। माणसाच्या शरीराचा अपमान असेल होते बहुजन आघाडीचे दक्षिणचे उमेदवार संतोष पवार सर आणि मी संतोष कासे, जनक्रांती न्यूज, कॅमेरामॅन अथर्वसोबत। धन्यवाद सर। वंचित बहुजन आघाडीचा नाही कणखर मातीचा स्वाभिमानी जनतेचा, कणखर मातीचा स्वाभिमानी जनतेचा अभिमान आहे मला सोलापुरी भूमीचा, अभिमान आहे मला सोलापुरी भूमीचा। हक्कानं निवडीन मी माझं सरकार, हक्कानं निवडीन मी माझं सरकार। संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार। नव्या विचारांना ही दिशा नवी, मार्ग फाउंडेशन विकासाची छवी। नव्या
नव्या विचारांना ही दिशा नवी, मार्ग फाउंडेशन विकासाची छवी. प्रगतीचे राष्ट्र असो हेच आमचे लक्ष, लढण्यात तयार आम्ही पक्ष अपक्ष. प्रगतीचे राष्ट्र असो हेच आमचे लक्ष, लढण्यात तयार आम्ही पक्ष अपक्ष. बळी राजाच्या सुखासाठी झिजण्यात तयार, बळी राजाच्या सुखासाठी झिजण्यात तयार. संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार. सामदाम दंड भेद कर्म मर्म धर्म तेज तर्क शुद्ध लावू युक्ती विकासात होणे वृद्धी. न्यायशास्त्र समतेसाठी विद्यारत्न जपण्यासाठी नित्य दीप्त राहणारी सुरक्षित उंबराही. लढा याचे हक्कासाठी गरीबाच्या खासासाठी. राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार, राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार, राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार. आरंभम 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 आरंभम. संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार. कणखर मातीचा स्वाभिमानी जनतेचा, कणखर मातीचा स्वाभिमानी जनतेचा अभिमान आहे मला सोलापुरी भूमीचा, अभिमान आहे मला सोलापुरी भूमीचा. हक्कानं निवडीन मी माझं सरकार, हक्कानं निवडीन मी माझं सरकार. संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार. नव्या विचारांना ही दिशा नवी, मार्ग फाउंडेशन विकासाची छवी. नव्या विचारांना ही दिशा नवी, मार्ग फाउंडेशन विकासाची छवी. प्रगतीचे राष्ट्र असो हेच आमचे लक्ष, लढण्यात तयार आम्ही पक्ष अपक्ष. प्रगतीचे राष्ट्र असो हेच आमचे लक्ष, लढण्यात तयार आम्ही पक्ष अपक्ष. बळी राजाच्या सुखासाठी झिजण्यात तयार, बळी राजाच्या सुखासाठी झिजण्यात तयार. संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार, संतोष भाऊ पवार. सामदाम दंड भेद कर्म मर्म धर्म तेज तर्क शुद्ध लावू युक्ती विकासात होणे वृद्धी. न्यायशास्त्र समतेसाठी विद्यारत्न जपण्यासाठी नित्य दीप्त राहणारी सुरक्षित उंबराही. लढा याचे हक्कासाठी गरीबाच्या खासासाठी. राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार, राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार, राजा माझा मतदार निवडेल आपला आमदार. आरंभम 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 आरंभम. संतोष भाऊ पवार.
उमेदवार संतोष पवार साहेब, सुरेश बनसोडे देशमुख व इतर सर्व प्रतिष्ठित नागरिक, मौजे अंतर्गत मतदार आणि बंधू भगिनींनो, आता आपल्याला एकच संधी आहे. जनमानसातल्या माणसाला निवडून द्यायचं असेल तर संतोष पवारकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून आपण जातीपातीचं राजकारण करण्याच्या पाठीमागाला आपण आज 40 वर्ष संपलोय. पण खेळीमेळीचं रस्त्याने हटकणारा, रस्त्याने थकणाऱ्या माणसालाच आपण आता एवढ्याला निवडून द्यायचं आहे. काय गावात वावटळ उठले, मी तू कोण जातीवर जात आहे, कोण कशावर जात आहे. आता दुपारी एक आमदार आला, सांगितलं आम्ही तुम्हाला लाडकी बहीण दिली. अरे काय केलं तुम्ही? बोटीतलं काढलं ना आमच्या कपाळाला लावला, 400चं 850 केला, 100 रुपयाचं स्टॅम्पचं ॲफिडेव्हिट 500 केला, जीएसटी 1% वाढवला, खरेदी खताचं 9.5% केला. काय केलं तू? आमच्याच बोटीतलं काढून आमच्याच कपाळाला लावला तू. आमच्या आमदारांनी मागच्या 5 वर्षात निवडून येताना पूर्ण कॅनल आणतो म्हणला. कुठे कॅनल आहे? भीमा नदीचा, शिना नदीचा जोड कालव्याचं प्रकरण निस्ता सर्वे केला, कशात काही नाही, फक्त भूत खपाला बळे. तुम्हाला अजून एक सांगतो साहेब, जरूर तुम्हाला देवानी निवडून द्यावं आणि अंतुलीला पहिला आम्ही गावावर नाराज नाही, उमेदवार नाराज नाही, गावातल्या कार्यकर्त्याच्या स्थानिक उमेदवाराच्या बद्दल आमची नाराजी आहे. बरं का पवार साहेब, काही करा, आम्हाला जनसामान्याच्या कधी तुम्ही भेटीला राहा. ऐका की आता ही पहिली तुमची आमची ओळख झाली, आता तरी पण कार्यकर्त्याचा उत्साह आहे. आमच्या गावाच्या लेवलनं तुम्हाला जरूर एक 50 मताचं तर आमच्या लेवलनं आम्ही लीड देऊ, एवढंच आम्ही बोलतो. बाकीचं काय या सार्वजनिक कामात कधी आम्हाला सहभागी करा. आमचे 2 नंबरचे प्रकरण किती तर पेंडिंग आहेत साहेब. आमच्या गावाला ग्रामसेवक भेटत नाही, सोसायटीचा सेक्रेटरी बघायला मिळत नाही, सोसायटीचा चेअरमन तर मयत दाखवते. तर ऐका तर की काय आम्ही करायचं काय? एक आम्हाला दाखला मिळवण्यासाठी सोसायटीचा मंजुरला जायला 300 रुपये खर्च आहे. वर्ण खिडकीतनं बघून सेक्रेटरी नाही म्हणून सांगताय. म्हणजे एवढी धडपशाही आहे इथं. आता आमच्या ते तुम्हाला एक अजून एक महत्वाचं सांगतो साहेब, जाता जाता एक नजर टाकून जावा तुम्ही. 9 लाख रुपयाची कचरा कुंडी बांधली आमच्यात. ते त्याच्या रुपयाच्या गिन्या करून जर पोती भरली 9 लाखाची आणि ती जर ते सिमेंट काँक्रीटच्या जेसीबी उकरून जर पोत्यात भरलं, पैसे बची होते. काय सांगायचं साहेब तुम्हाला आमची दरिद्री. आम्ही केलं पाईपलाईन केली, पाणी पुरवठ्याचं प्रकार तसंच पेंडिंग आहे. सरकारी दवाखान्याला तिथं त्याचा जनावराचा टक्केवारीसाठी परत गेला ठेकेदार, माघारी निघून 30% 20% मागायला लागले. काय ठेकेदारला करायचं? विंचूर रस्ता केला साहेब, WBBM न करता निस्ता म्हणून हतरून त्यांनी काम केलंय. ह्याला 45,000 रुपये दिलेत साहेब टक्केवारी. एक लक्षात घ्या, टक्केवारीसाठी ठेकेदार जर जात असतील माघारी, कोरोनी रस्ता मंजूर होऊन आज 9 महिने झाले, अजिबात मंजूर तिथं खडी सुद्धा टाकलेली नाही. कंदरगाव रस्ता बिन मंजूर आहे, काम नाही. आता मशानभूमीचं आमचं वाल कंपाऊंड केलंय साहेब. खाली पीसीसी केल्याशिवाय कोणी खांब चढू देत कसं आहे? पावसात खड्डे भरलेल्या पाण्यात त्यांनी सिमेंट खडी ओतून ठेवली. त्याला तुम्हाला दाखवतो आमच्याकडे पोहोचेल तसे. हे सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी तर करावं लागणार आहे. मोठी लोक असतात, आम्हाला दाबाला बघतात, आम्ही भेट नाही सोडा. त्याचा दाबण्याला आमचं काय नाही, मी भेट बी नाही सोडत. आमच्या परीनं आमच्या गावात तुम्हाला लीड देण्याचा प्रयत्न करू. ऐका की बाकीचं आपण काय, आम्ही तालुक्याच्या लेवलचं नाही, आम्ही गाव लेवलचं गल्लीत नाही, दिल्लीतलं नाही, आमच्या गाव लेवलचं आम्ही बघतो. काही करून तुम्हाला आम्ही लीड देण्याचा प्रयत्न करतो साहेब. तुम्ही निवडून या अगर ना या, ऐका सारखी तुमचं कर्मधर्म तुमच्या संघ. आमचं गाव लीड दिल्यानंतर पहिला सत्कार आमच्या गावाला येऊन फेटा बांधून जावा. धन्यवाद काका. चित्र
ऑफिसला जावा आणि अंतुळीवरून आले म्हणून सांगा. तुमची काय असेल ती कामं सांगा. भावना एका झटक्यात कामं करतील, कशाची पण राहू द्या, शेतीची राहू द्या, डीपीची राहू द्या. तुमची काम नाही म्हणून जावा. म्हणून आपल्या गोरगरिबाचा कणवळ करणारे, आपल्या गोरगरिबाचा आधार करणारे आपले दक्षिण सोलापूरमध्ये निवडणुकीला उभारलेले येत्या 20 तारखेला ना जात बघायचं ना धर्म बघायचं ना आपल्या उमेदवार बघायचा कसा काम आहे, हे काम आपल्यासाठी किती करतात एवढं बघायचं. आणि आपल्या संतोष भाऊला प्रचंड बहुमताने गावातून काकांनी 50 म्हणले, ती 50 नाही 200 ते 250 मतांनी निवडून लीड द्यायचा गावातून. तरच आपलं वंचित बहुजन आघाडीचं नाव घ्यायचं. वंचित बहुजन आघाडी पूर्ण वनवे आली पाहिजे. आणि आम्ही तर इकडे आहेत, आम्ही तर फुल माझ्याकडून 100 मताचं लीड येतं गावात. 100 मतांनी मी पाडायला देणार आहे भावना. म्हणून तुम्ही किती पडताय बघू. म्हणून तुम्ही येत्या 20 तारखेला 12 नंबर बटन आहे आणि गॅस सिलेंडर आपलं चिन्ह आहे. भाऊला आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. आणि भाऊचं कर्म चांगलं आहे, केले कर्म झाले म्हणजे कर्म चांगलं आहे भाऊचं पहिलीपासून, म्हणून इथवर आणलेलं आहे. आणि ह्यातून उकलं तर आपल्याला पंचायत समिती, बाजार समिती आणि जिल्हा परिषद येत्या 2025ला पूर्ण नडवून आपल्या ताब्यामध्ये घेऊन भाऊला आमदार 2025ला सुरू होता येते. खरं पण यात आपण सुटू द्यायचं नाही. ह्यात आपल्याला भावना आपल्या जिल्हार व्यक्तिमत्व आहे यांना निवडून द्यायचं म्हणजे यायचं. धन्यवाद भाऊ. आणि सांगितल्याप्रमाणे हा भ्रष्टाचार फक्त तुमच्या गावापुरती नाहीये, पूर्ण तालुक्यात हा भ्रष्टाचार चालू आहे आणि पूर्ण तालुक्यात ही परिस्थिती आहे. भ्रष्टाचार करणारा माणूस हा कुठल्या जातीचा धर्माचा नसतो, तो भ्रष्टाचारी असतो, त्याला भ्रष्टाचार करायचं असतं. त्यामुळं ही परिस्थिती फक्त एका तुमच्या गावापुरती नाही, प्रत्येक ह्याच्यापुरती, प्रत्येक भागात, प्रत्येक हा दक्षिण सोलापूरमध्ये तर खूप जास्त आहे. राहिला आपला अवश्य बाळासाहेबांनी कधी कोणाची जात बघितली नाही, कोणाचं धर्म बघितलं नाही, सगळ्या जाती धर्माला सामावून घेतलेला आहे. त्यामुळं माझ्या युवकांना, माझ्या बसलेल्या आया बहिणींना, माझ्या मित्रांना सगळ्यांना सांगू इच्छितोय, अंतरुणी गावाशी माझं ऍक्च्युली महाराजांच्या माध्यमातून असू दे किंवा समाजांच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून एक चांगलं नातं आहे. तर तुम्ही पण आपण ह्याने सांगितल्याप्रमाणे सीट येईल का नाही, सीट 100% येणार आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे. मी आजारी पडलो तरी मी बाहेर पडलोय, याच्यावर तुम्ही विचार करा माझी इच्छाशक्ती काय असेल. त्यामुळे सीट मी 100% निवडून आणणार आहे. तुम्ही फक्त सिलेंडर सोडू नका, मी तुम्हाला 25 वर्ष पुढचे सोडणार. धन्यवाद. आता आपला थोडासा गाव भेट दौरा शेवटला पण पुढे जाऊ, पुढे साहेबांच्या समोर जाऊ तुम्ही. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा संतोष भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संतोष भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे येऊन येऊन येणार को हे पण मी इकडं चला. हो याची काय झालं, चावडी चला की चावडी काट्यावर घेऊ पण ना आपलं.
दक्षिण सोलापूर तालुक्याचे युवकांचे आधारस्तंभ सर्वांचे नागरिक सम्राट दक्षिण सोलापूर तालुक्याचे भावी आमदार माननीय श्री सत्यजित पवार यांच्या हस्ते परत म्हणजे पोलीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी सपकाळ यांच्या प्रतिनिधीचे बोलले आहे. जास्त वेळ न घेता माननीय पोलीस सरपंच पांडुरंग सामाजिक व वंचित बहुजन आघाडीचे शेतकऱ्याच्या मिरचीच्या देतानाही हात लावू नका. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देतानाही हात लावू नका, नाही तर तुमचे सोबत आमदार होता तर बसायचं बरोबर बोलायचं. जय भीम. कुठल्या पक्षाकडून उभा आहे? पक्ष कोणाचा आहे? कोण आहे बाळासाहेब? मग मला प्रचार करायची गरज नाही. इतिहास आपण श्री गोविंदांच्या 251 सोलापूर मतदारसंघाचा प्रचार करण्यासाठी आपण उभे आहे. आज आपण जमलेलो आहे. मला सर्व बंधू-भगिनींना हात जोडून विनंती आहे, आज काही जास्त तुमच्याशी बोलणार नाही. आपलं गॅस सिलेंडर चिन्ह आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपली मतं आपल्याला मिळणारच आहे, त्यामुळे गुरुमत नाही किंवा शंका नाही. पण त्याच्या बाजूला आजूबाजूला असलेली आपली जी मंडळी आहे त्यांना तुम्ही आवर्जून सांगा इतके दिवस आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे, एकदा आमच्या माणसासाठी आम्हाला मतदान करा. तुमचे मत मिळणारच आहे, त्याचं मत नाही, तुमचे मत मिळणारच आहे. तर आजूबाजूच्या लोकांना त्याच्यामध्ये सामायिक करून घ्या. आपल्याला लढायचं करायचं नाही, आपल्याला जिंकायचं म्हणून करायचं. उद्धटपणा करण्यापेक्षा आपण आजूबाजूच्या लोकांना त्या गोष्टीमध्ये सामील करून घेऊया, दुसऱ्या धर्माच्या लोकांना त्यामध्ये सामील करून घेऊया. आपल्याला फक्त 300 मताला आपल्या नजर मिळणार आहे का? आपल्याला दिली पाहिजे का नको? इतर 300-400 मताला आपल्याला दिली मिळणार आहे का? मिळणार आहे का? आपल्याला काय दिली पाहिजे? किती मतं आहे? किती 3200 त्यातून 80% मतं झाले तरी किती मतं आम्हाला? 2400 मतं होणार. आपला मतात किती पाहिजे? असं आपलं 1000 मतदान पाहिजे असे मत कुठून आता त्यासाठी आजपर्यंत लोकांनी आपल्यावर डोक्यात ठेवून गेले. आपण ताकदीच्या जोरावर जोशाव असं नाही. पाया पडायचं शिका, सत्तेत बसवा, मग मी बरोबर तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी खेचून आणतो. गुरुजी दाखवली तर लोक काय करतात माहिती का? त्या गोष्टीला लोकांनी घाबरतात. माझ्या कपाळावर जे आहे ना त्या लोक घाबरतात, म्हणून आपल्याला संधी देतात. लक्षात घ्या, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच झाला म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा विकास झाला का? मग त्यासाठी काय पाहिजे? विधानसभा पाहिजे, विधिमंडळ पाहिजे, शासन पाहिजे. मग लोकांना ह्या गोष्टीची भीती घालायची नाही, तिथून ठेवायचे. आपला प्रॉब्लेम काय होतो माहिती का? आपण सगळे इथून ठेवतो म्हणून आपल्याबरोबर कार्यक्रम करतात. आपण इथून तर मनात ठेवायचं, पण खेळायचं मग इथं किती मदत करायचं तुम्हाला? 1,500. तुमचे किती आहेत? 800-900. मग 700 कुठून आणायचे? मग ते कोणाचे? मग त्यासाठी हिंदू केलं. पाय पडायचं शिका. सत्तेत बसलो, खुर्ची आपली, लगाम आपला, चाबूक आपला, मग आपल्याला घ्यायचं आहे. दुसऱ्यांना मान सन्मान दिलं तर ते आपल्याला वेगवेगळे मिळून असतात आणि आपण त्यांना सत्ता मिळवू शकतो. तर मग इथून खेळा थोडंसं. आणि ही विनिंग सीट आहे वंचित बहुजन आघाडीचे. आजपर्यंत तुम्ही
4-5 वर्ष गर्दी असते. तुम्हाला सुद्धा वाटतं का ना ही वेगळी सीट आहे? जातीच्या जोरावर चालायचं नाही, आपल्या एका जातीच्या जोरावर चालायचं नाही. आपल्याला डोक्याने करायचं. आपल्याला 25 ते 30 हजार मतांची गरज आहे. लक्षात घ्या, 25 ते 30 हजार मतांची गरज आहे. यासाठी असे काही तुम्ही काम करू नका. ते तुमच्या जीवावर तुम्ही आमदारकीला वाढवलं. मी एकटा आमदार झालो असतो ना ते कोणाच्या जीवावर वाढावे? तुमच्या जीवावर. त्यामुळे तुमच्याकडे आशा आहे तुम्ही ती खेचून असाल. आणि ह्या गावातनं किती बूथ आहेत? 2 बूथवर 1,500 मत आपल्याला पाहिजे आणि ते लीड पाहिजे. ते तुम्ही आज सगळ्यांनी शपथ घ्यायची. उद्यापासून गावात जायचं, वाढीत. ठीक आहे, त्यांना सांगायचं 5-25 वर्ष आम्ही तुम्हाला मतदान केले, त्यावेळेस आमच्या भाऊला आमच्या बापाला मतदान करा म्हणून सांगायचं. ठीक आहे, पूर्ण इतर धन्यवाद. आता काय मिळत आहे? आता काय मिळत आहे? चल
सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो, आपण समोर ठेवलेल्या खुर्च्यावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष भाऊ पवार यांचं जनसन्मान सभा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो, या ठिकाणी पुरुष मंडळींना खास करून विनंती करतो, आपण एका साईडला बसून घ्यायचं आहे, महिलांना तिथं जागा उपलब्ध करून द्यायचं आहे. या ठिकाणी सर्वप्रथम करती गपगार 100 नाही थांबत रक्षणभर. संतोष पवार साहेब आहे एक नंबर. संतोष पवार साहेब आहे एक नंबर. समाजसेवेसाठी लढतोय नेता असा करारी, नेता असा करारी. समाजसेवेसाठी लढतो नेता असा करारी. लावितो प्राण करीतो काम घेतोय उंच भरारी. त्याची कीर्ती अपरंपार साहेब एक नंबर. संतोष पवार साहेब आहे एक नंबर. शेतकऱ्यांचा प्रश्न असो कोविड कठीण काळ, कोविड कठीण काळ. शेतकऱ्यांचा प्रश्न असो कोविड कठीण काळ. अरे लढा तो दिला स्वखर्चानं असं एकच धुरंधर आहे एक नंबर, आहे एक नंबर. संतोष पवार साहेब आहे एक नंबर. सर्वांची गातोय त्यांच्या कार्याची गाणी. फक्त रोज ठोक लीडर आहे एक नंबर. संतोष पवार साहेब आहे एक नंबर. आवाज आहे जनतेचा देईल मिळून न्याय, देईल मिळून न्याय. अत्याचार विरुद्ध लढतो वैरी वळून जाय, वैरी कळून जाय. नाही कोणाची त्याला सर साहेब एक नंबर. संतोष पवार साहेब आहे एक नंबर. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. धन्यवाद साहेब. या ठिकाणी सर्वप्रथम 251 दक्षिण सोलापूर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार भावी आमदार श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, आपण उभं राहायचंय. संतोष भाऊ पवारांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आवाज आला पाहिजे, आपलं आवाज संसद भवनामध्ये गेलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचा संतोष भाऊ पवार आगे बढ़ो, संतोष भाऊ पवार आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा. या ठिकाणी आदरणीय संतोष भाऊ पवार यांचं त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी शाखा महापुटे यांच्याकडून मानाचा सन्मान या ठिकाणी होते. सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो, या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या महापुटे गावचे माजी डेप्युटी सरपंच
चालू डेप्युटी सरपंच पार्वती आनंद गायकवाड यांचं देखील स्टेजवर आगमन होतोय, त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं. मसूद गंगाराम बनसोडे ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय, त्यांचं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सहर्ष स्वागत. मशाप्पा कोळी यांचं देखील. पवार साहेब 251 विधानसभा मतदारसंघातून उमेदवार मिळाला आहे वंचित बहुजन आघाडीकडून. येथील मी या अगोदर मी सर्व मतदाराचं आणि इथं जे कार्यक्रम नियोजन करण्याचे जे काम केलेलं आहे दुपारगोडे सर, कदम सर, माझी सरपंच उमेश काळे, दीपक दुपारगोडे यांचा मनापासून आभार मानतो. कारण सकाळपासून एक लोक धडपड करत आहेत, कार्यक्रमाला उशीर झाला तरी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमात सुरुवात मी थोडक्यात करणार आहे. आमचे उमेदवार दक्षिण सोलापूरचे साधा सरळ माणूस तरुण युवक आहे. या दक्षिण सोलापूर तालुक्यातून सर्वात तरुण उमेदवार आणि सर्वांना न्याय देणारा उमेदवार आहे. या ठिकाणी संतोष पवारांची जरा ओळख द्यायची असेल तर हे साधारण मधरे गावातून जन्मलेला व्यक्ती पुण्यामध्ये जाऊन आपले छोट्या छोट्या कंपन्या करून लोकांना जवळजवळ 4-5 हजार लोकांना कंपन्यामध्ये नोकरी मिळवून दिलेला आहे आणि शेतकऱ्याचा पुत्र आहे या ठिकाणी. आणि हा माणूस देवकते साहेबांनंतर एक दक्षिण सोलापूरचं नेतृत्व करण्याची ताकद ह्या संतोष पवार साहेबांमध्ये आहे. हा पवार साहेब देवकते साहेबांनंतर हा वाली दक्षिण सोलापूरला कोणीच मिळाला नाही. पॅन्टपूर घातणारे आमदार बघितलाय तुम्ही, टक्केवारीसाठी बांधतात, हप्त्यासाठी बांधतात आणि बरेच काही गोष्टी करतात, परंतु शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी ऊसाचे बिल हप्ते वेळेवर देत नाहीत, कमी भाव देतात. शेतकरी राबतो पण त्यांच्या पिकाच्या हमी भाव मिळत नाही आणि इथले शेतकरी बेरोजगार आहेत. या बेरोजगार लोकांसाठी आमचे संतोष पवार इथं सुद्धा या मंजूर भागामध्ये MIDC ची मागणी केलेली आहे आणि या ठिकाणी MIDC मध्ये जरा काम करून आपल्या या ठिकाणी MIDC जरा मंजूर झाली तर बरेच लोकांना नोकरी मिळणार आहे. तरी या ठिकाणी मी जास्त बोलत नाही. आपला दक्षिण सोलापूरचा उमेदवार त्यांचा अनुक्रमांक 12 आणि त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेमध्ये जाण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातलं गॅस बघून 12 नंबर अनुक्रमांक या गॅस सिलेंडरवर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर हे कार्यक्रम व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या राबवण्यासाठी कष्ट उपसलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय नागेशजी दुपारगोडे सर तो आपण थोडक्यात आपलं मनोमत व्यक्त करावं. ग्रामस्थांना ठिकाणी सप्रेम नमस्कार. आज या ठिकाणी 251 दक्षिण सोलापूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार माननीय संतोष शेऊ पवार साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जनसन्मान ही सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेसाठी म्हणून जिल्ह्याचे तालुक्याचे पदाधिकारी आणि सर्व आजूबाजूचे या ठिकाणी पदाधिकारी मी या ठिकाणी हर्ष स्वागत करतोय. सर्वांनी माझ्या पाठीमागा घोषणा द्यायच्या. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा संतोष भाऊ पवारसाठी या ठिकाणी जमलेला आहे. बंधूंनो, असा व्यक्ती तुम्हाला शोधून मिळणार नाही. तुम्ही पाहिले आतापर्यंत 15 ते 20 वर्षामध्ये बरेचसे या ठिकाणी आमदार आले गेले, फक्त नमस्कार आणि चमत्कार करून जातात. हा तसा माणूस नाहीये, हे लक्षात ठेवून घ्या. एकदा जर माणसाला पाहिलं तो कुठेही भेटू द्या, त्या माणसाला ओळख देणारा, त्याची जाण ठेवणारा हा माणूस आहे. एवढं लक्षात ठेवून घ्यायचंय. बंधूंनो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी विश्वास देऊन आपल्याकडे पाठवलेला आहे, म्हणून आपला विश्वास तडेला गेला नाही पाहिजे. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात माहितीये तुम्हाला?
मैंने तुम्हें मतदान का अधिकार राजा बनाने के लिए दिया है, किसी का गुलाम या किसी का चमचा बनने के लिए नहीं दिया है. म्हणून ठरवायचं बंधूंनो, आपल्याला चमचा आणि गुलाम बनायचं नाहीये, राजा बनवायचं आहे. आणि आपला राजा कोण आहे? संतोष भाऊ पवार आहे. म्हणून गुलामाला सुद्धा आपण गुलामाची जाणीव करून द्यायचंय. जे बरेचसे या ठिकाणी बीजेपी आणि काँग्रेस शिवसेना यांच्या दावणीला बांधलेले जे जनावर आहेत, यांना सुद्धा या ठिकाणी सोडल्याशिवाय राहणार नाही मी. बंधूंनो, एवढं लक्षात ठेवायचं आहे, गेल्या 10 वर्षामध्ये या दक्षिण सोलापूरचा विकास तुम्ही पाहताय. गेले 2 टर्म आपले जे विद्यमान आमदार होते, बापू म्हणतात, लाडानी बापू, हे तर फुकटी चोर निघाले. तुम्हाला माहिती आहे 5 कोटीचा, आणि सोलापूरला तर जागा त्यांनी लाटली हो. सोलापूरला अहो एका गरीबाला घर देऊ शकला नाही, तो स्वतः चोर आहे. तुम्हाला काय घर देणार आहे तो? या दक्षिण विधानसभेमध्ये आणि त्यासोबतच बरेचशा शेतकऱ्यांना लुटलेले, त्यांनी बरेचशा शेतकऱ्यांच्या अंगावरती कर्ज त्यांनी काढलेले. हा माणूस स्वतः तुम्हाला काही देऊ शकत नाही. असा माणूस हे गेल्या 10 वर्षामध्ये इथं चेहरा घेऊन फिरतोय. नाक नाही त्या माणसाला या दक्षिण सोलापूरमध्ये. आणि येऊन सांगतात परत मला मतदान करा, मी 3ऱ्यांदा येणार. अरे 3ऱ्यांदा कसं येणार? आम्हीच इथं पुन्हा येणार. म्हणून लक्षात ठेवायचंय, आपलं चिन्ह काय सगळ्याला माहिती आहे, गॅस सिलेंडर. संतोष भाऊ पवार यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय. आणि गॅस सिलेंडर या ठिकाणी झाडाला लटकलेलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, झाडाला या दक्षिण सोलापूरमध्ये फक्त एकच हवा या ठिकाणी पाहताय, सगळ्यांची फाटलेली बंधू, सगळ्यांची. दक्षिण सोलापूरमध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावामध्ये संतोष भाऊ पवार पाऊल ठेवतात, त्या ठिकाणी फाटलेल्या सगळ्या विरोधकांची तुम्ही पाहताय. ज्या ज्या ठिकाणी आमच्या गाड्यांचा तापा जातो, त्या त्या ठिकाणी पळ काढलेले आहेत. म्हणून बंधूंनो, तुम्हाला ही संधी आहे, शेवटची संधी. हे पहा, पुन्हा संधी मिळणार नाही, आणि असा व्यक्ती पुन्हा मिळेल. म्हणून मला पुन्हा एकदा सांगायचंय, संतोष भाऊ पवार यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. गॅसच्या चिन्हावर प्रचंड बहुमताने त्यांना निवडून द्यायचं आहे. जय भीम, जय हिंद. धन्यवाद सर. साहेबांना मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. या ठिकाणी माळकोटे गावचे जागृत देवस्थान पंचाक्षरी यांच्या पावननगरीमध्ये आपण आज या ठिकाणी सन्मान सभा घेतोय. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी जमलेले आहेत. या सर्व लोकांचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला मतदान स्वरूपामध्ये मिळणार आहे. सर्व मतदारांचं पुनश्च एकदा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. यानंतर आपल्या तालुक्याचे ढाण्या वाघ आदरणीय चंद्रशेखर गायगवळी यांना मी विनंती करतो, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री गुरु पंचाक्षरी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या माळकवठे गावातील सर्व ग्रामस्थ, वंचित बहुजन आघाडीचे सर्व शाखेचे पदाधिकारी, मंचावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे 251 सोलापूर दक्षिण विधानसभेचे अधिकृत उमेदवार, सन्माननीय मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक संतोष भाऊ पवार, त्याचप्रमाणे मार्ग फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांचं मी श्री गुरु पंचाक्षरी महाराजांच्या या पावनभूमीत मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, माणसं सगळी चांगली असतात, माणसं सगळीच चांगली असतात. कॉम्प्युटरला थांबलेला जो उमेदवार आहे तो तर शाहरुख खानच आहे. मन्नतचा बंगला सोडून बाहेर कधी आलाय का? मन्नतचा बंगला म्हणजे त्यांचा जो गंगा निवास आहे म्हणजे ते शाहरुख खान आहे. सगळेच माणसं चांगले असतात, वाईट कोणी नसतं. पण ह्या उमेदवारांनी मन्नतचा बंगला सोडून आजपर्यंत तुमच्या आमच्यापर्यंत कधी फिरकलं नाही आणि आज मतं मागतोय. मग इतके दिवस तुम्ही कुठे झोपला होतात? इतके दिवस ही जनता होती की नाही, या तालुक्यातले मतदार होते की नाही, याची अजिबात जाण नाहीये. दुसरा माझा प्रश्न आहे, मशालवरती थांबलेले
सन्माननीय सदस्यांना माझा प्रश्न आहे, साहेब तुम्ही 2019ला कोणाचा प्रचार केलेला आहे माहितीये तुम्हाला सर्वांना? मशालच्या चिन्हावर जो उमेदवार उभा आहे त्या उमेदवाराला आपण सर्वांनी एकदा विचारा की 2019ला तुम्ही कोणाला मतदान केलं किंवा तुम्ही कोणाच्या सोबत फिरत होता. मग 2019च्या नंतर आज 5 वर्षांनी अशी काय परिस्थिती झाली आहे की तुम्ही मशाल चिन्हावरती तुम्ही स्पेशल असं मशाल चिन्ह घेऊन उभे आहात. 2019ला तुम्ही त्यांच्या सोबत होता, आज 2024ला तुम्ही स्वतंत्र लढताय. किती वेड्यात काढायचे लोकांना, किती वेड्यात काढणार? या माळकवटे गावामध्ये साहेब हनुमंतराव कुलकर्णी म्हणून एक चांगले सद्ग्रहस्थ आहेत. हनुमंतराव कुलकर्णी सर, मला एकट्या सिंगल माणसांनी सांगावं इथल्या, अमोक्षित थोरात साहेब पण ऐकत असतील तर त्यांना सुद्धा माझा प्रश्न आहे. हनुमंतराव कुलकर्णींनी एकदा तरी कमळ सोडून कुठल्या पक्षाला मतदान केलंय का हो? केलंय का? पण इथला मुस्लिम बांधव, वडार बांधव, धनगर बांधव, कोळी बांधव, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातल्या सगळ्याच मतदारांनी आलटून पालटून तुम्ही यांच्या हातात सत्ता दिलेली आहे. दिलंय का नाही? एकदा त्याला मतदान, ह्याला एकदा त्याला मतदान, परत तिसऱ्याला तिसरं मतदान. आजपर्यंत तुम्ही या सगळ्यांना मतं दिली, पण सगळेच तुमच्या कामाचे कधीच निघाले नाहीत. आज विकास पुरुष म्हणून जे चित्र तयार केलेलं आहे नरेंद्र मोदींना, त्या नरेंद्र मोदींना आमचा सवाल आहे, बाबांनो आम्ही गावकुसातली खेड्यातली माणसं आहोत. 1,20,000 मध्ये घरकुल कधीच पूर्ण होत नाही. एका तरी माळकवट्यातल्या गृहिणीनं, एका तरी महिलेनं, एका तरी 1,20,000 रुपये घेऊन घरकुल बांधलेल्या माणसानं सांगावं की 1,20,000 मध्ये घरकुल होत आहे का? ह्या गोष्टी यांना माहित आहेत. पण 10 वर्षामध्ये विकास पुरुष म्हणून नावाचा टंका मिरवणारे आणि ते महाराष्ट्रामध्ये आलटून पालटून सत्तेत घुसणारी ही माणसं आजपर्यंत 1,20,000च्या वरती 1 रुपया तरी नेला का हो? तुमचा माझा खरंच विकास साधायचा असेल तर घरकुल 5 लाख व्हायला पाहिजे. 5 लाख सुद्धा 2 खोल्यांना पुरत नाहीत. ह्या लोकांना माहितीये तुम्हाला वेड्यात कसं काढायचं. ह्या लोकांना पद्धतशीर माहितीये तुम्हाला वेड्यात कसं काढायचं. आणि आजपर्यंत ही माणसं तुम्हाला आलटून पालटून येड्यात काढत आहेत. साहेब 18 डिसेंबर 2018 रोजी या गावात मोठ्या संख्येने वडार समाज राहतो सर. 18 डिसेंबर 2018 रोजी या गावातला वडार समाजामधला एक घरातले 5-5, 10-10 माणसं आपल्या पार्क स्टेडियम वरती जमले होते. वडार समाज बांधव समाज म्हणून त्यांच्या काही मागण्या होत्या. त्याच्यानंतर 2019 ची विधानसभा निवडणूक झाली. 2019 ते 2024 मध्ये वडार समाज बांधवांच्या किती मागण्या पूर्ण झालेल्या आहेत हे मला वडार समाज बांधवांनी सांगावं. तुम्हाला माझा प्रश्न आहे, 2018 म्हणजे निवडणुकीच्या आधी तुम्ही मागणी घेऊन साहेब पूर्ण मैदान भरलं होतं, पार्क स्टेडियमचं पूर्ण मैदान भरलं होतं. यांची एकही मागणी पूर्ण झालेली नाहीये. वडार समाज बांधवांसाठी असेल, कोळी समाज बांधवांसाठी असेल, आमचे सहकारी आहेत, मार्गदर्शक आहेत, अमोक्षित थोरात साहेब म्हणून, त्यांचा मुलगा शिवसेनेचा तालुका पदाधिकारी आहे. धनगर आरक्षणासाठी नेहमी रस्त्यावरती उतरतो. आणि त्यांचा साहेब उभाटाचा अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे 2.5 वर्ष सत्तेत होते. मग धनगर समाजाचे प्रश्न का बरं भिजत पडलेले आहेत? कोळी समाजाचे प्रश्न का बरं भिजत पडलेले आहेत? तुम्ही आजपर्यंत सगळ्यांना साथ दिली की नाही? आता ही खरी वेळ आहे, आता ही खरी लढाई आहे. तुम्ही सगळेच वंचित आहात. इथला वडार बांधव वंचित आहे, इथला कोळी बांधव वंचित आहे, इथला लिंगायत बांधव सुद्धा वंचित आहे, इथला धनगर बांधव सुद्धा वंचितच आहे. आणि वंचितांची ही लढाई आहे. अरे जिसको जिसको रोका है, अरे आओ सबको मौका है. जिसको जिसको रोका है, अरे आओ सबको मौका है. तुम्हा सर्वांना ही संधी आहे बंधूंनो. ही संधी तुमच्या हातातून गेली.
बाळासाहेब आंबेडकरांची 9 तारखेला सोलापूरमध्ये सभा झाली. बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं उमेदवार कोण आहे कोण नाही, पैशावाला आहे नाही, या सगळ्या गोष्टी गौण आहेत. तुम्हाला एका मुद्द्यावरती मतदान करायचं आहे आणि तो मुद्दा आहे आरक्षणाचा. आरक्षणाच्या मुद्द्यावरतीच तुम्हाला मतदान करावं लागणार आहे. आज इथे अनाऊन्स केलं प्रभावती गायकवाड म्हणून उपसरपंचाच्या गावाच्या. समजा आरक्षणाची संकल्पना या महाराष्ट्रातून हद्दपार झाली तर एक प्रभावती इथे निर्माण होणार आहे का? हनुमंतराव कुलकर्णी या प्रतिभा किंवा प्रभावती जे कोणी असतील, हनुमंतराव कुलकर्णींना माझा सवाल आहे, ओ कुलकर्णी सरकार, तुम्ही SC ST मायनॉरिटी मधल्या एका तरी माणसाला उपसरपंच सरपंच बनवणार आहात? अजिबात बनवणार नाहीयेत. जर आरक्षणाची संकल्पना या देशात भारतीय संविधानाच्या माध्यमातून राहिली तरच तुमच्या माझ्यापैकी कोणीतरी ग्रामपंचायत सदस्य बनेल, कोणीतरी पंचायत समितीचा सदस्य बनेल, कोणीतरी जिल्हा परिषदेचा सदस्य बनेल. आणि मुळात ही आरक्षणाची संकल्पनाच बीजेपी असेल, काँग्रेस असेल, सेनेचे 2 गट असतील, राष्ट्रवादीचे 2 गट असतील, या सर्वांनाच आरक्षणाची संकल्पना नको आहे. म्हणजे आचारसंहिता, महाराष्ट्रातली आचारसंहिता 15 तारखेला जी जाहीर झाली त्याच्या आधी यांनी एक समिती गठीत केलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आरक्षणाला धोका निर्माण झालेला आहे. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुमच्यासाठी नाही, तुमच्या लेकरांसाठी. जर आपल्याला कुणाला वाटत असेल ना, बाळासाहेब आंबेडकरांनी सभेमध्ये सांगितले, आपल्या कुणाला वाटत असेल माझा मुलगा तलाठी बनावा, माझा मुलगा ग्रामसेवक बनावा, माझा मुलगा डॉक्टर बनावा, माझा मुलगा इंजिनियर बनावा, माझा मुलगा IAS IPS बनावा, असं जर कोणाला वाटत असेल तर त्या प्रत्येकाने गॅस सिलेंडरला मतदान करायचं. आणि जर असं कोणाला वाटत नसेल तर मग ही लोक, बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले, ही लोक, इथली प्रस्थापित लोक तुमच्या गांडीवरती लात मारणार आहेत. हे साहेबांनी सांगितले, मी सांगत नाहीये. आणि ही लढाई तुम्हालाच लढायची आहे. माझी सर्वांना विनंती आहे, ज्या वेळेस तुम्ही प्रत्यक्ष मतदान करत असता तुमच्या सोबत कोणी नसते, तुमचा बोट कोणीही पकडलेला नसतो. आणि ज्या वेळेस निवडणुका संपतील त्यावेळेस तुम्हाला कुठला माईचा लाल विचारणार नाहीये तू कोणाला मतदान केला म्हणून. पण तुम्ही ज्या वेळेस त्या मतदान केंद्रावरती जाता, त्या बॅलेट पेपरवरती जाता, त्यावेळेस तुम्हाला बॅलेट सोबत बुलेटची सुद्धा तयारी करावी लागणार आहे. बॅलेट सोबत बुलेटची तयारी सुद्धा तुम्ही ठेवा. आणि कुठला माईचा लाल तुम्हाला जर अडवत असेल, तुम्हाला जर दादागिरी करत असेल, मतदान केंद्रावरती किंवा गावामध्ये आमच्याशी संपर्क साधा. साम दाम दंड भेद या सर्व नीतीचा प्रयोग करूनच आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहोत. आमचे मार्गदर्शक हे नेता पेचा नाहीये. आरेला कार्य करण्याची ताकद आमच्या सर्वांमध्ये आहे आणि ती ताकद आम्ही तुम्हाला या सभेच्या माध्यमातून, कॉर्नर सभेच्या माध्यमातून देतोय. मी मगाशीच म्हणलेलं आहे, उमेदवार सगळे चांगले आहेत. उमेदवाराला बघून नाही तर तुमच्या मूळ प्रश्नावरती एकत्रित येऊन तुम्हाला लढाई लढायची आहे. सुभाषबाबू देशमुखांनी शेतकऱ्याला सुद्धा माहित नसताना शेतकऱ्यांच्या परस्पर काय काढले, शेतकऱ्यांच्या परस्पर कर्ज काढले. एक नाही, शेकडो शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज काढले. 2 दिवसापूर्वीच्या वर्तमानपत्रात बातमी होती. तुमच्या नकळत तुमच्या अकाउंट मधनं पैसे कट होतात, तुमच्या नावाने कर्ज घेतला जातो. इतकी मोठी फसवणूक होत असताना सुद्धा यांच्यासोबत जुळायचा. तुमचे मूळ प्रश्न मिटलेले. वडार समाजाची काय अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये? आणि निवडणूक हे एकच माध्यम आहे जिथे काहीतरी परिवर्तन घडवू शकतो. नाहीतर पार्क चौकावरतीच्या असं लाखोच्या सभा घेऊन काही होत नसतं. आज 5 वर्षानंतर सांगतो, मी त्या सभेत जातीने हजर होतो. मला बघायचं होतं कुठल्या मुद्द्यावरती हा समाज एकवटलेला आहे आणि 5 वर्षानंतरची काय परिस्थिती आहे तुमची. झाली एक तरी सिंगल मागणी पूर्ण. मग का आपण यांच्या दावणीला स्वतःला बांधून घेत आहोत?
तुमच्या सर्वांसमोर हा नवा पर्याय आहे. तुमच्या सर्वांसमोर, शेतकऱ्यांसमोर, कामगारांसमोर, महिलांसमोर, तुमच्या सर्वांसमोर हा चांगला पर्याय आहे आणि चांगला तगडा उमेदवार तुमच्या आमच्या हिमतीला बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. मी अगदी निश्चून सांगतोय, इथल्या वंचितांची लढाई काल ही बाबासाहेब आंबेडकर लढले होते, आज ही बाळासाहेब आंबेडकरच लढत आहेत. अहो ऑपरेशन झालेले 2-2 तरी सुद्धा तो माणूस तुमच्या आमच्यासाठी मैदानात उतरतो. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमची आमची नैतिक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. तुम्ही तरी मतदान करणार यात काही शंका नाहीये. परंतु या गावातल्या वंचित समूहाला मला विचारायचं आहे, तुम्ही कधी बदलणार आहात? तुम्ही कधी बदलणार आहात? आणि बदलाची ही नांदी माळकवटेतून सुरुवात झालेली आहे. तुम्हाला कोणच विचारणार नाहीये कुणाला मतदान केलं आणि कुणाला नाही केला. तुमच्या मूळ प्रश्नांवरती तुम्ही एकत्र या. जर का एकदा या देशामधली, या महाराष्ट्रामधली आरक्षणाची संकल्पना संपुष्टात आली तर समजा कुत्र्याची अवकात होणार आहे आपल्या सर्वांची. कुत्र्याच्या मौतीनं मरावं लागेल. पेशवाईमध्ये जी व्यवस्था होती तीच व्यवस्था फक्त एका जातीपुरती नाहीये, त्या वरार बांधवासोबत सुद्धा होणार, त्या कोळी बांधवासोबत सुद्धा होणार. ज्या म्हणून इथल्या वंचित समूह आहेत त्या प्रत्येक समूहावरती पेशवाई, नवी पेशवाई आल्याशिवाय राहणार नाहीये. आणि विचार करा बांधवांनो, आम्ही सुद्धा इथे टिपू सुलतानाच्या जयंतीच्या वेळेस एकत्र येतो साहेब. इथे मोठी जयंती होती टिपू सुलतानांची. महाराष्ट्रामध्ये कुठलं धर्माचं आणि कशाचं वातावरण नाहीये. खास ठाकरे उठला आणि म्हणाला माझ्या हातात सत्ता द्या, 24 तासामध्ये भोंगे उतरवतो. अरे काय चाललंय? अरे काय वातावरण तसं आहे का? मस्जिदीचा प्रश्न आहे का? भोंग्याचा प्रश्न आहे का? नाहीये. परंतु तरी सुद्धा मशिदीवरले भोंगे उतरवायची भाषा का येते? कारण इथला मुस्लिम बांधव यांच्या दावणीला बांधलेला आहे. मला म्हणायचंय, या महाराष्ट्रातल्या मशिदीवरचे भोंगे उतरवायची काहीच गरज नाहीये. मशिदीवरचे भोंगे हटवायची काहीच कारण नाहीये. तुम्हाला खरोखरच हटवायचे असेल तर या देशातली, या महाराष्ट्रातली महागाई हटवा, बेरोजगारी हटवा. बेरोजगारांचे प्रश्न तुम्ही कधी मांडणार? महागाई कधी हटवणार? परंतु नाही बंधूंनो, मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा ही धोक्याची घंटा आहे. 2019 मध्ये ना मागता तुम्ही बाबा मिस्त्रीला दक्षिण सोलापूरच्या गळ्यात घातलात. तो एकटा माणूस लढला आणि आज काय अवस्था आहे? काय अवस्था आहे? बाबा मिस्त्रीला सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही सिंगल लढलात तर उलट या जातीवादी शक्तींना तुम्ही बळ देताय. तुम्ही या आमच्यात मिसळा, तुमची गरज आम्हाला आहे. परंतु बंधूंनो, यांची ही खेळी असू शकते, यांची ही खेळी असू शकते. हीच माणसं बाबा मिस्त्रीला उभे केलेली असू शकतात. ही जातीवादी लोक आहेत, काही करू शकतात. मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे, ही भोंग्याची भाषा बंद करायची असेल, तुम्हाला एकमेव पर्याय आंबेडकर आहे. गांधी नाही, नेहरू नाही, गोळवलकर नाही. मुस्लिम बांधवांना तुम्हाला एकमेव पर्याय आंबेडकर. आंबेडकरांच्या पाठीमागे उभे राहा, आंबेडकरांच्या सोबत उभे राहा. आम्ही आमचा जीव गेला तरी मी तुमच्या सोबत उभे राहू. आणि जर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावना जर मुस्लिम समाज, कोळी समाज, वडार समाज समजून घेत नसेल तर उद्या जर खरंच इथला हनुमंत कुलकर्णी येऊन तुमच्या भोंग्या उतरवायला लागला ना, आम्ही तुम्हाला कदापि साथ देणार नाही. परिवर्तन बदल निश्चित होणार आहे. आणि त्या परिवर्तनाच्या या मोहिमेत माझा वडार बांधव, माझा कोळी बांधव, माझा धनगर बांधव, माझा मुस्लिम बांधव, तुम्ही सर्वजण एक या, एक व्हा. ज्या पद्धतीने तुम्ही या माळकोट्यामध्ये टिपू सुलतानांची जयंती स्वाभिमानाने साजरी करता, तोच स्वाभिमान जागृत ठेवून येत्या 20 तारखेला 12 नंबर वरील अनुक्रमांक गॅस सिलेंडर चिन्ह, त्या गॅस सिलेंडर समोर मतदान करून तो
तुमचा आमचा सर्वांचा स्वाभिमान सन्माननीय संतोष भाऊ पवार यांना आपण मोठ्या मताधिक्याने विजयी करा हेच अभिलाषा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बसवेश्वर, जय लहूजी. टिपू सुलतानांचा विजय असो. धन्यवाद. धन्यवाद. मधल्या शाहरुख खानला जन्नत दाखवून त्याची गंमत करण्याची ही क्वालिटी फक्त साहेबांमध्येच आहे. म्हणून आपण सर्वांनी विचारपूर्वक आपलं मतदान या ठिकाणी गॅस या चिन्हासमोर करायचं आहे. आताच आपल्या आघाडीचे उमेदवार माननीय संतोषभाऊ पवार यांच्या प्रचारार्थ उपस्थित असलेल्या सर्व माळकावट्याच्या पावनभूमीतील श्री पंचाक्षरी महाराजांच्या पुण्यभूमीतील सर्व 18 पगड जातीतील बहुजन असतील, आदिवासी असतील, दलित बांधव असतील, ओबीसी असतील, सर्व बाणा बलुतेदार असतील, धनगर बांधव असतील, वडार बांधव असतील, कोळी असतील, मुस्लिम बांधव असतील, लिंगायत बांधव असतील, आपल्या सर्वांना बघून भाऊ मला एवढं कळालं माळकावट्याचं विशेष प्रेम तुमच्यावर दिसतंय. कारण सगळ्यात जास्त गर्दी काही नसताना अचानक दौरा ठरला असताना देखील आज एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक इथं आपलं भाषण ऐकायला असतील किंवा आपल्या काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या विचारात घेण्यासाठी आज इथं जमलेत. त्याबद्दल प्रथमतः मी माळकावट्यामधल्या सर्व ग्रामस्थांचं व सर्व आजूबाजूतील परिसरातील सर्व नागरिकांचं मनापासून आभार मानतो. आज बांधवांना आपल्याला माहित असेल दक्षिण सोलापूर हे एक असं झालेलं आहे, सर्व राजकीय जे इच्छुक असतील किंवा भावी नेतृत्व असतील यांच्यासाठी एक सुपीक भूमी झालेलं आहे. कुणी बी यायचं ना आमच्या बोकांडी बसा असा एक प्रकार आपल्या दक्षिण सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. भाऊ तुम्हाला सांगतो ज्या दिवशी फॉर्म भरायची सुरुवात होती लास्ट होता त्या दिवशी बघितलं सोलापूर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रात असेल सर्वात जास्त उमेदवार कुठे असतील तर फक्त दक्षिण सोलापूरमध्ये होते. विचार केला याला प्रत्येकानं जर समाज वाटून घेतला तर इथं ज्याची संख्या जास्त आहे तीच निवडून येते का काय असं झालं. पण बांधवांनो समाज बघून किंवा माणूस बघून जी जातीत विष पेरणार आहे अशी लोक बघून आपल्याला मतदान करायचं नाही. आज विचार करा हा माणूस एवढा मोठा असताना देखील एवढा सर्व वैभव असताना देखील की मला माझ्या तालुक्यासाठी काय तर करायचं आहे म्हणून एवढा स्वतःचं वैभव स्वतःचं सगळं सोडून आज 2 वर्ष झाले या दक्षिण भागामध्ये फिरत आहे की मला माझ्या तालुक्यासाठी काय तर करायचं आहे. का तर मनापासून तळमळ एकाच गोष्टीसाठी वाटली तर हा माणूस मद्रे गावातला आहे आणि भूमिपुत्र आहे. बाकीचे भरपूर जण म्हणत होते एक तर असे ते आम्हाला नावं सुद्धा माहित नाही. आता 25 उमेदवार फक्त उभा आहे. प्रत्येक जण गणित बांधते माझ्या मागे एवढा समाज आहे हे कोणतं गणित तिकडे बांधले की मी निवडून येणार आहे. एक जण तर पट्ट्या असा बोलला परवा भाऊ डायरेक्ट हिशोबात सांगितला कमीत कमी 8,900 मतांना मी निवडून येणार आहे मला आशीर्वाद मिळाला आहे म्हणलं. मी म्हणलं भले म्हणलं मतदानाला जायला नको तरी त्याला निवडून येऊ द्या म्हणलं. काय चाललंय काय एकीकडे महाराष्ट्रामध्ये पूर्ण जातीयवादी जर आपलं कुठलं राज्य झालं असेल तर सगळ्यात जास्त किचका फक्त महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. प्रत्येक जाती धर्माला एकमेकाच्यात वाटून घ्यायचं काम चालू आहे. आज छोटे छोटे पोराठी शाळेमध्ये असलेले भाऊ मराठ्याचा मुलगा धनगराच्या सोबत बसत नाही, धनगराचं पोरग माळ्याच्या सोबत बसत नाही, माळ्याचं पोरग कोळ्याच्या सोबत बसत नाही. एवढं विष हे आपल्यासारख्यापासून शाळेपर्यंत पेरलं गेलं महाराष्ट्रामध्ये. विचार करा बांधवांनो आज आरक्षणाची लढाई फक्त बाळासाहेब लढत आहेत मग आपण काय करतोय. आज वेळ आले आज परवा बाळासाहेब म्हणाले होते की संविधानातला जर आत्मा काय असेल तर ते आरक्षण आहे आणि 2024च्या निवडणुकीत तो आपलं काढून घ्यायचं यांचं षडयंत्र होतं. पण नशीब चांगलं की आपले लोक त्यावेळेस सावध झाले म्हणून वन साइड यांची सत्ता बसली नाही म्हणून आपल्याला आरक्षण आपलं त्यावेळेस वाचलंय. पण भविष्यात हा धोका आपल्याला परत निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज कोळी बांधवांना माहित आहे 9 दिवस भाऊ उपोषण आम्ही आमरण उपोषणला बसलो जिल्हा परिषदला पण एक मायकाला आमच्या उपोषणाला येऊन तिथं या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष भाऊ पवार आणि पूर्ण व्यासपीठ कारण वेळ जास्त न घेता मी 2 शब्दामध्ये मोकळ करणार आहे. बंधूनो इतके दिवस मी जन्मल्यापासून आजपर्यंत शिवसेनेचं स्टेज सोडून दुसरं स्टेज मी पकडलेलं नाहीये. पण आजच
आज हे वंचित आघाडीचं स्टेज बी का नेमलो? मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा अगोदर फुटायच्या अगोदर बरं का, शिवसेना फुटायच्या अगोदर तालुका उपप्रमुख होतो, त्याचाही राजीनामा दिलो मी. याचं एक कारण आहे, आज समोरचे उमेदवार यांचे कारखाने आहेत. माझा एकच सवाल आहे त्यांना, तुमच्या कारखान्यामध्ये बहुजन लोक किती आहेत? तुमच्या कारखान्यामध्ये कामगार ते मला अगोदर दाखवा, आणि तुमच्या समाजाचे किती आहेत तेही दाखवा. का हो? बहुजन हा माणूस नाहीये, तुमचंच पोट तुम्ही भरून घेणार आहे? अरे नाही, याला हे बहुजन समाज कधीही माफ करणार नाही, कारण त्यांच्या पोटात धुका लागलाय, कारण ते अर्धवट पोटी खाऊन झोपतोय आणि तुम्ही बिनधास्त काय करायचं ते करायचं. उमेदवारी आमदार आम्हीच असावं, पंचायत समिती आमच्याकडेच असावं, हे चुकीचं आहे. बंधूंनो, संतोष भाऊ पवार या माणसाला काही कमी नाही, तरीही आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी सगळ्याला 3 टायमाचं नाही 2 टायमाचं तर आपल्याला जेवण मिळावं म्हणून आज ह्या रणांगणामध्ये उतरलेला माणूस, आज यांचा हात आपण बळकट करायचा आहे. बंधूंनो, संतोष भाऊंना मी सांगतो, आज भाऊ मी ही मल्हार महासंघाचा जिल्हाध्यक्ष आहे सोलापूरचा. माझं धनगर समाज बोर्ड तुमच्या मागे राहील आणि राहणार आहे, आणि निकाल लागल्यानंतर पहिला भंडारा मी लावणार आहे तुम्हाला साहेब. अरे ह्या माणसाकडे नाही कारखानदारी, या माणसाकडे नाही कारखानदारी, फक्त आहे फक्त म्हणजे फक्त इमानदारी. त्या इमानदारीसाठी आपण सगळ्यांनी त्यांना येत्या 20 तारखेला गॅस या चिन्हावर बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करू. करणार ना सगळेजण? बघा, याच ठिकाणी परत एकदा आमदार म्हणून सत्कार करायचा आपण त्यांना. मी सगळ्यांच्या वतीनं आज त्यांना मी वचन द्यायला लागलो. साहेब जिंकला तुम्ही, गुलाल लागलाच, यात काय वाद नाही. मला एकच म्हणायचं आहे, आज मी धनगर आहे, प्रत्येक वेळेस रोडवर उतरतो आणि त्यांचेच माणसं मध्ये येतात, माझा पाठिंबा घ्या की. अरे तू तर वर विस्तू लावा लागला, परत पाठिंबा खाल्ला कशाला द्यायला लागला? अगोदर तुझं इस्तू पेटव आणि घेऊन टाक तिकडे चुलीत, मग ये इकडे मदत करायला गोरगरिबांना. मला एवढंच म्हणायचं आहे, आज आपल्यासाठी खरा लढणारा माणूस, गोरगरिबांची जाण असणारा माणूस आणि दीन दुबळ्यांचं काय कष्ट आहे ते जाणणारा माणूस, शेतकऱ्यांचं काय कष्ट आहे, किती दुःख आहे, हा शेतकरी पुत्र म्हणून हाच माणूस आहे, तो म्हणजे संतोष भाऊ पवार. या संतोष भाऊ पवारांना एवढं तेवढं नाही, गाडीचं वार सुटायला लागलं, वंचित बहुजन आघाडीचं वार सुटायला लागलं. काँग्रेसवाल्यांच्या बीजेपी वाल्यांचं धोतर आज बघा फिटायला लागलं, शिवसेनेवाल्यांचं धोतर आज बघा फिटायला लागलं. शिंदे साहेबांचं राजकारण आता नको आम्हाला, पवार साहेबांचं राजकारण, शरद पवारांचं राजकारण आता नको आम्हाला. वंचित बहुजन आघाडीचं गॅस चिन्ह या ठिकाणी दिसायला लागलं. संतोष भाऊ पवारांचं वार आज बघा सुटायला लागलं. यानंतर आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी साहेब बोलून
या ठिकाणी अजून एक आपले सोलापूर जिल्ह्याचे महासचिव आदरणीय अनिरुद्ध आपल्या मनोगतामध्ये जी भूमिका मांडली त्या भूमिकेमधून त्यांच्या विचारामधून एक गोष्ट निश्चित झाली की इथल्या राजकारण्याने इथल्या गरीब माणसाला, श्रमिक माणसाला, इथल्या महिलांना, इथल्या तरुणांना फक्त फसवण्याचं काम केलेलं, फक्त फसवण्याचं काम. एक माणूस रस्त्याने चालला होता, एक माणूस रस्त्याने चालला होता, त्याला एक कोंबडी दिसली. त्या माणसाला वाटलं या कोंबडीची जरा गंमत करावी, त्या माणसाला वाटलं त्या कोंबडीची जरा गंमत करावी. त्यानं खिशामध्ये हात घातला आणि कोंबडीच्या दिशेनं हात केला. कोंबडीला बोलवलं, ये म्हणाला. ती 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 म्हणून कोंबडीला बोलवू लागली. कोंबडीने त्याच्याकडे बघितलं. कोंबडीला वाटलं हा माणूस आपल्याला दाणे टाकत आहे. कोंबडी त्याच्याकडे पळत आहे. दाणे तर त्याच्या हातामध्ये नव्हते, फक्त तो ऍक्शन करत होता. आणि मग कोंबडी फसली. तो माणूस हसू लागला, मी कोंबडीला कसं फसवलं. कोंबडी निराश होऊन बिचारी माघारी गेली. परत त्या माणसाने खिशामध्ये हात घातला दुसऱ्यांदा आणि परत कोंबडीला बोलवू लागला, ये 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 ती 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 म्हणून बोलवू लागला. कोंबडीला वाटलं आता तरी हा माणूस दाणे देईल. परत ते कोंबडी दाण्याच्या आशेने त्या माणसाकडे पळत आले. माणूस परत हसू लागला की मी दुसऱ्या वेळेला कोंबडीला कसं फसवलं. कोंबडी परत निराश होऊन माघारी गेली. परत त्या माणसाने खिशामध्ये तिसऱ्यांदा हात घातला आणि परत कोंबडीला बोलवू लागला, ये म्हणाला. ती 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 ये 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 म्हणून. कोंबडीने त्याच्याकडं बघितलं आणि कोंबडीनं ठरवलं की हा माणूस लुच्छ आहे, हा माणूस लबाड आहे. आपल्याला दाणे न देता फक्त ऍक्शन करून आपल्याला फसवत आहे. कोंबडी तिसऱ्या वेळेला मात्र त्या माणसाकडे आली ना. बंधूंनो, 10 ग्रॅमचं कोंबडीचं डोकं, त्यामध्ये 1 ग्रॅमचा मेंदू. त्या कोंबडीला कळालं की हा माणूस आपल्याला फसवत आहे. तिसऱ्या वेळेला कोंबडी त्या माणसाकडे आली ना. 10 किलोचं डोकं आणि 1 किलोचा मेंदू. 70 वर्ष झाली तुम्हा आम्हाला हे राजकारणी लोक फसवत आहेत. बंधू आणि भगिनींनो, आपल्या लक्षात येईना. आता सुभाष बापूचा उल्लेख झाला. निवडून कशाला द्यायचं. तो म्हणत आहे मला वेळच मिळाला ना. 10 वर्ष तुम्हाला आमदार केलं या तालुक्याचं, 10 वर्ष, आणि आज तुम्ही तिसऱ्यांदा निवडणुकीला उभा राहता आणि म्हणता मला वेळ मिळाला नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. हा सर्व फसवणुकीचा प्रकार आहे. बंधू आणि भगिनींनो, आंबेडकरांच्या पाठीमाग का उभं राहायचं. आमचे स्टार प्रचारक गायगवळी साहेबांनी सांगितलं, आंबेडकर हे कुठल्या जातीचं, धर्माचं, पंथाचं नाव नाही. ज्या मानव समूहाला स्वातंत्र्याच्या 70 वर्षामध्ये मान पान सत्ता संपत्ती पासून वंचित ठेवलं, अशा मानव समूहाला सत्तेच्या खुर्चीवर बसवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत. त्याचाच उदाहरण म्हणजे संतोष भाऊ पवार यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिली. या देशामधलं चित्र काय आहे. खासदाराचं पोरग खासदार झालं पाहिजे, आमदाराचं पोरग आमदार झालं पाहिजे, मंत्र्याचं पोरग मंत्री झालं पाहिजे.
एवढंच नाही तर सरपंचाच पोरग सरपंच होतंय, ही कुठेतरी राजकारणाची स्थिती आणि अवस्था बदलण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची निर्मिती केली आणि तुम्हा आम्हाला सत्तेच्या खुर्चीवर बसवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा खटाटोप आहे. श्री 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 पंचक्षरी महाराजांची प्रार्थना करून तुमच्या सगळ्यांच्या आरोग्याची, माझं आरोग्य आज बरं नाहीये म्हणून तुमच्या आरोग्याची सगळ्यांची काळजी करून बसवेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करून, अहिल्यादेवी होळकरांच्या चरणी प्रार्थना करून, बाबासाहेब आंबेडकर चरणी प्रार्थना करून, शिवालाल महाराज चरणी प्रार्थना करून, सर्व महामानवांच्या चरणी प्रार्थना करून आपल्याला माझं अगदी 10 मिनिटात आवरतो. टाइम झालेला आहे. कोणाला जेवायला जायचंय, आमच्या माता भगिनींना कोणाला स्वयंपाक बनायला जायचंय. माझे बरेचसे मित्र परिवार इथं ऐकण्यासाठी लांबून आलेले आहेत, त्यांनाही जायचंय गाड्या गुड्या घेऊन. 251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ या राज्याला मुख्यमंत्री दिलं, या राज्याला मुख्यमंत्री दिलं. 251 दक्षिण सोलापूर मतदारसंघात शिवदारेसारखा आमदार दिला. 251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ देवकते साहेबासारखा एक राजा माणूस दिला. 251 दक्षिण सोलापूर मतदारसंघ आम्हाला भिकीला लावणारे आमदार पण दिले. काय काय ह्या तालुक्यांनी बघितलं सांगा. तसं बघायला गेलं, महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिलेला हा तालुका कसं असायला पाहिजे होतं तुम्ही सांगा. कसं असायला पाहिजे होतं? बारामती सारखं असायला पाहिजे होतं. कारण बारामतीने जी पुढे बसवली ही सगळी सोलापूर जिल्ह्याने बसवली. मग सोलापूर जिल्ह्याचा विकास का नाही झाला? कारण बारामतीने कधी जात नाही बघितली, सोलापूरने नेहमी जात बघितली. माझे विरोधक आहेत शिवसेनेचे, त्यांचे वडील आमदार होते. त्यावेळेस MIDC कुठं होती माहिती का तुम्हाला? त्या बिचारा माणसाने प्रयत्न केला होता. विरोधक म्हणून स्तुती करू नये, अपमानही करू नये. चांगला मुलगा आहे. त्यांच्या वडिलांनी MIDC कुठं सँक्शन केली होती, कुठं प्रयत्न केला होता तुम्हाला माहितीये का? माळकोटाच्या ग्रामस्थांना माहितीये? निंबर्गी, कंदलगाव, तुमचा भंडारकट्ट्याचा काही पाठ, इकडची 5 गावामध्ये MIDC सँक्शन केली होती. त्याचं प्रॉपर पूर्तता करून जर करून घेतलं असतं तर आज ही तुमच्या समोर, माझ्या समोर लाचारीची आणि माझ्यासारखा युवकाला काम धंदे सोडून इथं आमदारकीला उभारायची गरज लागली नसती. या पट्ट्याला MIDC पाहिजे होती मंद्रुपला. का माहितीये का मंद्रुपला MIDC का पाहिजे होती याला? कारण तिथं काही सत्ताधाऱ्यांच्या जमिनी होत्या. ते MIDC होण्याच्या आधी त्याने ते अक्वायर करून ठेवल्या होत्या आणि जे MIDCचे पैसे मिळणार आहेत त्यातनं ते लाटायचे होते. माझा शेतकरी बंधू तिथला स्ट्रॉंग आहे. त्याला कळलं आमची आईला इथं दक्षिण सोलापूर नाही, भारतातली सगळी शेतकरी बंधू जेवढ्या आपल्या आईला मानतात तेवढंच आपल्या काळ्या भूमीला सुद्धा मानतात. तिला पण आई मानतात. संक्रांतीला पहिला घरची आईची पूजा केली जात नाही, इथं भूमीची पूजा केली जाते. या अमावस्याला पहिला आईची पूजा केली जात नाही, पण माझ्या भूमीची पूजा केली जाते. म्हणून माझ्या इतक्या शेतकरी बंधूंनी त्याचा विरोध केला, म्हणून ती MIDC कॅन्सल झाली. MIDC झाली असती ना, आता इथून तुम्हाला मंद्रुपला जायला किती वेळ लागतो? 10 मिनिटं. मी आमच्या एका मित्राला कोणा फोन सांगितलं दुपारकडे साहेब ऑफिसला या. दुपारकडे साहेब 20 मिनिटात व्हाईट हाऊसला पोहोचतं का नाही? मग इकडे MIDC झाली असती, मंद्रुपची पोरं इथं कामाला आली असती, इथली पोरं तिकडे कामाला गेली असती, इकडे तिकडची पोरं झाली असती कामाला. आलो असतो ना, सगळ्यांच्या हाताखाली आता गाड्या आहेत, पटापटा आलो असतो. पण यांची इच्छाशक्ती नाही. सर्व सत्ताधाऱ्यांना एकच गोष्टीचा आस लागलेली आहे, मी विकास केला म्हणे. विकास केला. मी शहरी भागातले काही व्हिडिओ पोस्ट करत असतो. तुम्ही म्हटलं साहेब शहरी भागाचं इथं का बोलताय? आपण ज्या शहरी भागाच्या जवळ असतो त्या भागातला अर्बन डेव्हलपमेंट साठी आपल्या बाजूला असलेल्या शहराची डेव्हलपमेंट होणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्या भागाची डेव्हलपमेंट व्हावी.
NTPC सारख्या एका कंपनीने स्मार्ट सिटीच्या नावाखाली सोलापूर महानगरपालिकेला 1,500 कोटी दिलेत. कोणाकडे मोबाईल असेल, फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टा वापरण्यापेक्षा एक गुगल करून बघा. 1,500 कोटी NTPC ने सोलापूर महानगरपालिकेला दिलेत. कुठं गेले पैसे? कुठं गेले पैसे? आमचा आमदार त्या दिवशी भाषणात म्हणते 750 कोटी रुपये मी आणून खर्च केले. खर्च कशावर केलेत माहिती का तुम्हाला? तुमच्या बऱ्याचशा लोकांची जमिनी इथं ज्यांची घर जुळे सोलापूर हद्दवार पट्ट्यात असतील, तुमची पोरं शिकायला असतील किंवा दुसरं घर असेल तिकडं पोरं शिकण्यासाठी तुम्ही घेतले असेल, तिथे दुरवस्था तुम्हाला माहिती आहे. गटर इकडं, रस्ता इकडं, गटरीचं पाणी तिकडं, आणि मग गटरीचं पाणी त्या गटरीत सोडायचं म्हणलं नाही ना, ते साहेब ते पाईपलाईन जोडलं नाही. अरे मग पाईपलाईन केलं कशाला? जर पाणी सोडायचंच नव्हतं गटरीचं तर पाणी पाईपलाईन केलं कशाला? अशा तऱ्हेचं माझ्या मित्रावर इथं भ्रष्टाचार चाललाय. रोडची कामं मी केली म्हणतात. मंद्रुपच्या कोपऱ्याला रोडचं काम चालू केलं, माळकवट्याला येऊस तर मागचं उकडते पुढचं पाठवते. अरे मी रोडची कामं केली. बाबा तू आमदार कशाला झाला? कॉन्ट्रॅक्टर हो की, कॉन्ट्रॅक्टर हो की आमदार कशाला झाला? MIDCच्या विषयावर मी MIDC करतो म्हणून सांगणारी ही 25 उमेदवार आहेत. एका आमदार काय करू शकतो तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणणार साहेब एवढा सोपा विषय आहे का MIDC करणं? एकदम सोपा विषय MIDC करणं. याचं कारण सांगतो. मी प्रत्येक भाषणात हे उल्लेख करतो. ते काय माझे सपोर्टर नाही किंवा मी त्यांचा मिंदा नाही. कर्जत जामखेडचा मतदारसंघ आहे. पहिल्या टर्म मध्ये आमदार झालेला पट्ट्या 5 स्टार MIDC सँक्शन करून घेतली स्टेट गव्हर्नमेंट कडनं. 5 स्टार MIDC म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? 50,000 रोजगारांना, युवकांना रोजगार हाताला मिळणार. आपल्याला तसं नको, आपण जातीवरच मतदान करू, कारण आपला जात महत्वाचं आहे. माझ्या युवाओ, माझ्या मित्राओ, माझ्या उभारलेल्या माझ्या जनसमुदायो, सोलापूरच नाही राहिले तर तुमची जात कुठं राहायची? सोलापूरच नाही राहिलं तर जात कुठं राहायची? तुम्ही म्हणणार साहेब कामं चालू आहेत की, आम्ही आता छोटे छोटे बंगले बांधलेत, आम्ही गाड्या घेतलेत, आम्ही सगळं आमचं व्यवस्थित चाललंय, आमच्या शेतीवाडीत पाणी येतंय असं. अरे तेच दिवस आहे माझे बाय बापा. तुम्हाला माहितीये का तुमच्या आमदाराने, एकट्याचं नाव घेत नाही मी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या 3 तालुक्याच्या आमदारांना मी आता इथनं विचारतोय, तुम्ही पण बघून घ्या. तुमच्या भागातल्या सिंचनच्या प्रश्नावर, सिंचन म्हणजे कॅनल, तुमच्या शेतीच्या असलेले ठिबक, तुमच्या शेतीच्या लेट असलेल्या गोष्टीवर किती वेळा विधानसभेत हे बोललेले आहेत आणि किती पैसा सँक्शन करून आणले ते तुम्ही मला सांगावं. एक नैया पैसा आणला नाही. त्यांना काय जातायचं तरी तुम्हाला जातीवरच मतदान करायचं. जात बघून बाहेर या. खानापूर विटा मतदारसंघ माहित असेल तुम्हाला, नसेल तर परत ते बी गुगल करा. इथं जत आहे, जतच्या पुढे खरं खानापूर विटा मतदारसंघ आहे. टेंबू सिंचन योजनेचं 6व्या टप्प्याचं उद्घाटन झालं. किती टप्प्याचं? 6व्या टप्प्याचं उद्घाटन झालं. आणि किती पैसे आणले 6व्या टप्प्यामध्ये? 650 कोटी रुपये त्या मतदारसंघाला पैसे मिळाले. आमच्या ह्यांच्या तोंडावर माशा उठत नाही. एक देगाव कालवा जोडून घेता आला नाही यांना 25 वर्षामध्ये. आणि त्या देगाव कालव्यात आता आम्ही मागे लागून वाटेपणा करून बोलतात. 200 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट, 20 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट 200 कोटीला नेलं 20 वर्षामध्ये. कॅनल जोडून घेतलं, तुम्हाला माहित नसेल सांगतो. कॅनल जोडून घेतलं देगाव एक्सप्रेस कालव्याचं. अजून कनेक्शनचं पाणी टेस्टिंग केलं नाही. पाणी टेस्टिंग जर केलं, माझं गाव पण त्याच्यामध्ये मद्रे, खाली 20-35 गाव, 30-35 गावांना पाणी मिळेल. इतकी तर ह्यांची बुद्धी घाण ठेवलेली आहे. 105 TMC असलेलं यशवंत सागर डॅम उजनीचं 50% पाणी साठा सोलापूर जिल्ह्यासाठी, 50% पाणी साठा हे पुणे जिल्ह्यासाठी. आमचं सोलापूर जिल्ह्याचं पियायचं पाणी 5% सुद्धा ह्या लोकांनी चोरून नेलं. हे आपली येडी तिघ अजून तोंड बंद करून आहे. बोलत सुद्धा नाही, बोलत सुद्धा नाही. इथून मंदरून किती लांब आहे? 6 किलोमीटर. तुमच्या गावात बस यायची का? सोलापूर महानगरपालिकेची 5-6 वर्षापूर्वी बस यायची का? येत होती ना? मग किती लोक तुमच्या जे जात बघून मतदान करतात. त्यांनी विचारलं बस का बंद झाली? विचारलं का तुमच्यातल्या कोणी? विचारलं का? तुम्ही इथं बोलताय
आणि जात बघून मतदान करताय ना, तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. 5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी येणारी बस का बंद झाली हे येणाऱ्या आमदाराला विचारा. त्याला मंदिरात नेऊन तुम्ही साल सत्कार देऊन श्रीफळ देऊन सत्कार करताय ना, हे बंद करा. हे माझं बी तुम्ही केले ना, हे बी बंद करा. 5 वर्ष मी तुमच्यासाठी इथं काही केलं नाही, फासणं ठोकून गेलो असाल तर पुढच्या आश्वासनाच्या मी येईल, मला कान पकडून विचारायचं, साहेब तुम्ही हे आश्वासन दिलं होतं का केलं नाही. तुम्ही 10 वर्ष कसं काय मतदान करू शकता एखाद्या माणसाला? हा, आणि ह्यांची हिंमत बघा. रोबोट पिक्चर बघितलं का तुम्ही? 1 2 3 4 असं 0 लावलेलं असतात पुढं, बघितलंय का? ह्यांच्या बॅनरवर बोर्ड लावले, ह्यांच्या बॅनरवर आलेले 0.3. तू खरोखरच रोबोट आहेस. हिंमत बघा यांची कशी डेअरिंग होईल. मी तुमच्या पंचेश्वर स्वामीची शपथ घेऊन सांगतो, मी राजकारणात पैसे कमवायला नाही आलेलो आहे. आणि तुमच्या भागातली जर कामं नाही सोडवली ना, तर पंचेश्वर स्वामीची शपथ मी तुमच्याकडे पुढच्या 5 वर्षात मतदार मागायला सुद्धा येणार नाही. मला माहिती आहे कोणाकडनं कशी कामं करून घ्यायची. तुम्हाला वाईट नसेल तर एक माहितीसाठी गोष्ट सांगतो. संतोष पवारचा कार्यकर्ता, मार्क फाउंडेशनचा कार्यकर्ता एक लेटर घेऊन जरी आता कुठल्या शासकीय कार्यालयात गेलं ना, कर्मचाऱ्यांच्या डोक्यात संकेत हा संतोष पवारचा कार्यकर्ता आहे, असा कार्यकर्ता उभा केलाय मी. आणि मला प्रश्न कसे सोडून घ्यायचे, कोणाकडनं सोडून घ्यायचे हे मला कळतं. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मी कधी कुठल्या जाती धर्म बांधला नाही आणि मी कधी मानत बी नाही. मी खूप वेगळ्या विचारसरणीचा माणूस आहे. 800-900 पुस्तक वाचलेला माणूस आहे. मी मोबाईल मध्ये कमी, पुस्तकात जास्त असतोय. महात्मा बसवेश्वर, बाळासाहेब आंबेडकर, सेवालाल महाराज, अहिल्यादेवी होळकर, अनेक महापुरुष यांनी कधीतरी जात मानली का? कधीतरी जात मानली का? इथं बसलेल्या मला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना विचारायचंय, अहिल्यादेवीने कधी जात मानली का? लिंगायत समाजाच्या लोकांना विचारायचंय, बसवेश्वर महाराजांनी कधी जात मानली का? मी बंजारा समाजाचा, मी सांगतो सेवालाल महाराजांनी कधी जात नाही मानली, बाबासाहेब आंबेडकरांनी कधी जात नाही मानली, आमच्या असे माझ्या शिवरायांनी कधीच जात नाही मानली, फुले शाहू आंबेडकरांनी कधी जात नाही मानली. त्यांनी कधी जात मानली नाही, म्हणून हे महापुरुष झाले. जे जात मानला ते 10 वर्ष गटरीत आणि खड्ड्यातच अडकून राहिले. विकासाच्या मुद्द्यावर, तुमच्या प्रश्नावर बोलणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मतदान करावं. बाळासाहेब आंबेडकरांनी संविधान मध्ये असलेल्या सर्व जाती धर्माच्या कमिटीने तुम्हाला एक अनमोल ताकद दिलेली आहे. आज संतोष पवार किंवा माजी आमदार आणि जे उभारलेत ना 25 लोक, हे तुमच्यापर्यंत यायला लागले, त्याचं कारण तुमची ताकद आहे म्हणून हे लक्षात घ्या. काय संतोष पवार तुमच्यापर्यंत आलाय, सुभाष देशमुख आलाय, अमर पाटील आलाय, महादेव कोगनुरे आलाय, की कोणी जे इथनं पुढे तुमच्याकडे येणार आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येत नाहीये, ते मोठे म्हणून येत नाही, तुमच्याकडे जो मतदानाचा ताकद आहे ना म्हणून येत. त्याच्यामध्ये त्याची ताकद दाखवली पाहिजे, जात बघून नाही, त्याची ताकद दाखवली पाहिजे. जर असं असलं असतं त्या संविधानाच्या कमिटीमध्ये बसलेल्या लोकांनी तुम्हाला जाती जातीमध्ये तुम्हाला एक मतदानाला, जर मी बंजारा समाजाचा आहे मला 2 मताचा अधिकार, हा दलित समाजाचा आहे ह्याला 4 मताचा अधिकार, हा लिंगायत समाजाचा ह्याला 5 मताचा अधिकार, असं दिलं नाही. ताई तुमचं महत्वाचं असेल तर बाजूला जाऊन बोलू शकता, मी महत्वाच्या विषयावर बोलतोय. संविधानाने 2च जात मानले आणि ह्या महामानवांनी सुद्धा ज्यांची तुम्हाला नावं सांगितली त्यांनी पण 2च जात मानली, एक स्त्री आणि दुसरा पुरुष. मी चोरी केला तोच कायदा, पुढच्याने चोरी केला तोच कायदा. पण आमच्या इथले पट्टे चोरी करून बंगले बांधतात, कारखाने बांधतात, पण त्यांचा कायदा मात्र बरोबर पळकुटीने जातो का नाही? माझे इतके शेतकरी बंधू आहेत, सांगावं बाजूला असलेला कारखाना आणि ज्यांनी कम्प्युटर घेऊन उभारले त्या कारखानदारांनी तुम्हाला किती हप्ते दिले तर किती आश्वासन दिले हो? किती हप्ते दिले, किती आश्वासन दिली आणि किती शेतकऱ्यांचे पैसे हे केलेत? आज ही ऊसांची बिल पेंडिंग आहेत. प्रत्येक त्या दिवशी हत्तूर गावामध्ये आले होते,
कम्प्युटरवाले, तिथल्या गावातल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आडवी लावली. आडवी म्हणजे पहिला पैसे द्या मग पुढे तो प्रचाराला. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना काही एकट्याचं नाहीये. 35,000 सभासद आहे. इथं जमलेल्या माझ्या सगळ्या शेतकरी बंधूंना सांगतोय, लोकमंगल सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कुठलाही चिटबाई कामगार जर धर्मराज काळाजीच्या प्रचाराला आला तर तुमच्या घराचं पण काम त्याला करायला लावा. कारण आपण तिथले सभासद आहे. हा भ्रष्टाचाराची सुरुवात त्यांनी तिथून चालू केलेली आहे. कारखाना चालू करायला सोडून बंद करून ठेवलाय आणि सगळ्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना प्रचाराला लावलंय. त्यामुळे जे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे सभासद आहेत, मी तर माझ्या गावात माझ्या पोरांना सांगून ठेवले, चिटबाई जर प्रचाराला आला कुठला कामगार तिथला कारखान्यातला आला तर त्याला सरळ शेतातली कामं लावायची. जर तू धर्मराज काळाजीचा प्रचार करू शकत असेल, आम्ही बी सभासद आहे, आम्ही पैसे भरलेत. माझ्या आजोबाने त्यावेळेस 300 रुपये देऊन सभासद पद घेतलंय. माझ्या आजोबांनी, मग आमची ऊस आहे म्हणून तो कारखाना उभा राहिलाय. त्यांचे बघा, तुमचं बघा, तुम्हाला किती येण्यात करणार. तेच 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 आता आजोबा झाला, बाप झाला, हा पट्ट्या झाला, आता त्या पोराला त्यांनी चेअरमॅन करून टाकलं म्हणे. म्हणजे सहकारी प्रकारच नाही, पण दुसरं कोणी तिथं हेऊच नाही. हाईट म्हणजे काय, त्या कारखान्याच्या डायरेक्टर देवकते साहेबांना केलं होतं. माझे धनगर समाजाचे बंधू बसलेले, देवकते साहेबांना त्या कारखान्याचं डायरेक्टर केलं होतं. देवकते साहेब फक्त काय धनगर समाजाचे नेते नव्हते, आमच्यासारख्या बहुजनांचे पण नेते होते. त्या माणसाचा साधा सत्कार केला नाही हो या माणसांनी. ही जनता आमची दक्षिण सोलापुरातली विसरणार नाही. आम्ही बहुजनवादी लोक हे विसरणार नाही. कारण देवकते साहेबांनी कधी लिंगायत मानलं नाही, कधी धनगर मानलं नाही, कधी दलित मानलं नाही, कधी बंजारा मारलं नाही. त्यांचं रक्त जे मी सांगतो तेच होतं. धर्म त्यांचा सोलापूर होता आणि जात त्यांची सोलापूर होती. माझा धर्म सोलापूर आहे आणि माझा जात सोलापूर आहे. माझ्या युवा, माझ्या मतदार राजाओ, माझ्या आया बहिणीओ, माझ्या मित्राओ, ही शेवटची संधी आहे. 10 वर्षात ज्या चुका केल्या, चुकून ह्या वेळेस तुमचा मत चुकला, सोलापूर हुकला. आमच्यासारख्या येणाऱ्या लोकांना आमची तळमळ आहे म्हणून येतोय. मी खरंच सांगतो, पैसा कमवण्यासाठी राजकारणात आलो नाहीये आणि तो माझा पिंट नाहीये. मी तुम्हाला आज येतो वरून शब्द देतो, माझा मुलगा भविष्यामध्ये राजकारणात येणार नाही, माझ्या घरातला कोणी राजकारणात येणार नाही. माझा जो कट्टर असेल, माझ्या मागे पळणारा जो कार्यकर्ता असेल, माझ्या समोर उभा राहणारा जो कार्यकर्ता असेल, ज्याच्यामध्ये संतोष पवार सारखी इमानदारी आहे, तो त्याचा वारस असेल. तुम्ही म्हणा साहेब बास करा, आता 20 मिनिट झाले, सोडा आम्हाला. माझाही आवाज बरा नाहीये. त्यामुळं सर्व माळकोट्यांच्या श्री 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 पंचेश्वर स्वामी महाराजांच्या भक्तांना, माझ्या समोर बसलेल्या माझ्या युवांना, माझ्या आया बहिणींना, माझ्या मित्रांना विनंती करतो, इस बार गलती हुई, गटर तो खुला है, आप खुले नहीं रहेंगे. तुम्हाला सुद्धा तुमच्या अंगावरचे कपडे काढून घेणार ही लोक. तुम्ही मला इथं बोलवलात, माझा मान सन्मान केला. चिन्ह सांगायची गरज आहे? काय चिन्ह आहे? किती नंबरला आहे? माझं पटलं असेल तर मतदान करा आणि जर नाही पटलं तरी करा, पण मतदान करा. तुम्ही मला इथं बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याच्याबद्दल तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. खूप छान गाव आहे, खूप भक्तिमय वातावरण आहे. सर्व जाती धर्माची लोक इथं राहतात. सर्व माझ्या महामानवांना अभिवादन करून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. 1 मिनिट, मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. या ठिकाणी